नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? मी साजन शिवबागे आपलं स्वागत करतो. तर मंडळी, आजचा आपला व्लॉग आहे दुसरा आणि आपण चाललेलो आहे चिपळूणला. तर आज 14 ऑगस्ट आणि उद्या 15 ऑगस्ट रोजी आपल्या चिपळूणमध्ये बहुधा नांगरणी स्पर्धा आहे, त्यासाठी आपण चाललेलो आहे. तर आपल्यासोबत आहेत सर्वेश वाघे, म्हणजे दादू आपला लाडका. तर आम्ही आता जाणार आहोत. आता आपली ट्रेन पण आहे मागे, बघू शकता. बघू आता उद्या तिकडे पोहोचून काय धमाल करतं वगैरे काय. चला. तर मंडळी, आता वाजले 10:37 आणि आता आम्ही खेड सोडला. आता जस्ट व्हिडिओ काढायला मिळाले नाही खाली, कारण लगेच ट्रेन निघते. खेड आता थोड्या वेळात आपला चिपळूण पण येईल. चिपळूण म्हणजे आता पोहोचलेला आहे चिपळूणला. तर वाजले किती? 11:16 झालेत आणि आता पोहोचले चिपळूणला. आता जातो, काका आलेत घ्यायला आम्हाला. बघू, चला चल. कुठे येणार आहे काका? कोणतं घर? काका आलेले आहेत आता घ्यायला. चल. The next day. नमस्कार मंडळी, आता उठलेला आहे आणि चाललेला आहे बैलाकडे. सौरभ भाईचा बैल आहे, त्याच्याकडे. बकासूर आपला लाडका बकासूर. तर त्याला कॉल केलेला आता, बोलला बैल रंगवतोय. बघू जाऊ तिथून. रात्री पण आला, किती 12ला आलेला आम्ही. आलेला, जेवलेला आणि झोपलेला लगेच. आपली शेत. हा बघा सौरभ भाई आणि आपला बक्कासूर.
तर आता आपल्या बकासूरला रंग लावून झालेला आहे, तेव्हा दाखवतो तुम्हाला. हा बघा, बकासूर डॉन आहे आपला, डॉन. चला आता नंतर भेटू. ती गाठ उलटी फिरव मानवी खाली जाऊ ती गाठ. चप्पल भेटली काय? हो आम्हा घेऊन गेला तो. आता असते ते काय आता जवळ येऊ नका. त्याला नाही मागत आले, त्याला जाऊन बबिताला घेऊन ये. बबिताला घे. तर मंडळी आता आलेला आहे मैदानावर, तुम्हाला मैदान दाखवतो. पूर्ण रेडी झालेलं आहे मैदान. हे बघा मैदान दाखवतो. आणि बैल पण सगळी रेडी आहेत मैदानासाठी. जास्त करून आपल्याच वाडीतले आहेत एक बैल. हे बघा मान्यवरांच्या हस्ते पुन्हा एकदा या ठिकाणी स्टेजच्या ठिकाणी श्रीफळ वाढवला जाईल आणि या स्पर्धेचा शुभारंभ होईल. सन्माननीय मधुकरजी कृष्णा सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवलं जातं. यानंतर संपन्न होणार आहे आणि या दुसऱ्या पर्वाचा मैदानाचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होतोय. ग्रामस्थांच्या वतीने आपला सन्मान करायचा आहे. बोडके सर, अशोक बोडके साहेब, तांबीवरती गावकर. गणेश मित्र मंडळ जोखेल की प्रसाद आहे, कृपया आपण माईक जवळ चालवलं आहे. संदीप तेरवकर रामपूर, आपण इथं दाखल झाला असाल तर आपण सुद्धा लगेच समालोचन कक्षामध्ये या. संदीप तेरवकर रामपूर. या ठिकाणी मालघर गावचे नामांकित शेतकरी आणि व्यावसायिक सन्माननीय वसंत शेठ महाडिक, आपणास विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. आपलं देखील निर्वाळ वाघेवाडीच्या वतीने इथं सन्मान केला जाणार आहे. वसंत शेठ महाडिक या, कृपया आपण व्यासपीठावर या. त्याचबरोबर कोरेवाले शाहीर मालघर मधले
स्पर्धेच्या निमित्ताने या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांचा श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत करावं. वैजी गावचे माजी सरपंच, वैजी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष, सुकाई चनकाई देवस्थान शिरळ वैजी मालघरचे गावकर, अनेक पदवी असलेले आमचे सगळ्यांचे लाडके भाई म्हणजे यशवंतजी गोरिवले यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. विठ्ठल रखमाई ग्रामस्थ मंडळ निर्वाळ वाघेवाडीच्या वतीनं. आखाडीवर रेडवाळवाले यांची स्थानिक जोडी यजमान जोडी शिट्टी वाजली आणि जोडी सुटली. स्पर्धेला सुरुवात झाली. कोकणच्या तांबडा मातीतला शेतकऱ्याचा खेळ चालू झाला. सुंदर अशी पहिली जोडी पडते. मानाची जोडी आहे. बघा कशी बैल सजवलेली आहे. शंकर आणि देवा नामांची ड्रायव्हर या वाडीतला अंकित अतिशय सुंदर आणि उजवीकडे करायला आला वेळेकरांचा मोठा सोन्या जोडीचा ड्रायव्हर साहिल चालके चिचगरीत आहे. सुट्टी करायला नंद्या जाधव मन्यात चालके जोडीला त्यांच्या लटके. एक जबरदस्त वेगाची जोडी आहे. या जोडीकडून हे मैदान 17 ते 18 सेकंदात पार करण्याची अपेक्षा आहे. वेगाची जोडी आहे. अनेक मैदान गाजवलेली जोडी आहे. छोटा सोन्या आणि मोठा सोन्या. चेतन दादा लटकेला जाम मेहनत घ्यावी लागते. जाऊ दे घरात चॉकलेट बाय आणि वेगाचा बादशाह साहिल सारखे जोडी करते. अतिशय सुंदर जोडी करते. एवढी लोक येत नाही तेवढी लोक या शेतकऱ्याच्या खेळाला लागायला येतात. सगळ्यात जास्त प्रेक्षक वर्ग असणारा खेळ म्हणजे शेतकऱ्याचा खेळ. जरा सगळ्यांनी एकदा जोरदार टाळा शेतकऱ्यांसाठी वाजवूया. खर तर या आपल्या देशामध्ये दोघांना अनन्यसाधारण महत्व आहे. एक म्हणजे सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करण्याला जगाचा पोशिंदा म्हटला जातो तो शेतकरी राजा. जोडी सुटली. रामपूरकरांचा शंभू आणि मंग्या सुटला. वैभव जोडी पळवते. वैभव बाळगे पुढे आपल्या गावाला स्वदेशी कामगिरी आला आला आला. हा पुढे कशाला जातो कोण धरायला मग तूच धावायची. ज्या रोहित गाणेकरनं निर्वाळ गावाचं नाव उज्ज्वल केलंय तो या क्षेत्रातला एक वेगाचा ड्रायव्हर रोहित गाणेकर मैदानात येतोय. सावडेकर मास्तर यांच्याकडून भाईसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोडी सुटली बघा. निर्वाळकरांचा बकासूर सुटला. रोहित घाणेकर जोडी पळवतोय. बकासूर आणि जादूची जोडी आहे. सुंदर अशी जोडी पळते. बैल फिरायला बाहेर का जाते. आला आला निर्वाळकरांचा बकासूर आला. एवढ्या जोरात अतिशय सुंदर. निर्वाळकरांचा मंग्या आणि चॉंक्याला टाळला. ड्रायव्हर कोण येतोय बघूया. निहाळा सुट्टी करायला सलमान खान आहे. त्याचे दंड बघा. हात नाही करायचा त्या सुट्टी मेकरचा. जागेवर बैल घेतला होता आपला सॉरी चोरवलेला संमेश्वरच्या मैदानात तो पिंट्या. बोटक्यांचा पिंट्या मन्या चालतीच्या मैदानात घरात गेलाय आणि आज तो पळणारा अजित वाघेच्या नावावर. आखाडीवरचे खाली बसा. पिंट्याच्या जोडीला सैतान आहे. ड्रायव्हर आहे तो साहिल चालके. जो साहिल चालके अजूनही पहिल्या नंबरवर कायम आहे. 17-31चा त्यानं रेकॉर्ड नोंदवलाय. शिरवलीकरांच्या छोट्या सोन्याला घेऊन आणि वाळकरांच्या मोठ्या सोन्याला घेऊन.
मला वाटतं 17-31चा आकडा पार करायला कोण येणार का? उजव्या बाजूचा पिंट्या उडावला ते सूट नाही म्हणजे भूत वेगाचा बैल आहे. फक्त सुट्टी जर त्याची सरळ झाली तर सगळे रेकॉर्ड ब्रेक करणार. जाऊ द्या पुढे जाऊ द्या पुढे सैतान मात्र निघाला झेंड्या आतमध्ये कृषी कन्या निर्वाळाची होते असू दे हरकत नाही. त्यांना चिकला उतरायला पण काय हरकत नाही. चला जोडी आली परत एकदा रोहित गाणेकर, प्रशांत पाटेकर रामपूरकरांचा बंड्या आणि राजा प्रवाह येतोय. नुकतेच या ठिकाणी उपस्थित राहील आमच्या गावचे दुकानदार अनुशेठ जाधव यांच्याकडून 500 रुपयाची देणगी मंडळासाठी आले. जोडी बघा काय बेकरी जोडी आहे. सुंदर मेहनत आहे मालकाची. रोहित गाणेकर पुरेपूर प्रयत्न करतोय. जर आता गुलाल घ्यायचा असेल तर 20 सेकंद आणि 91.5 आतमध्ये यावं लागणार. कारण मैदान 20-91 ला लॉक आहे. दीपक घाणेकरांची जोडी आता गॅसवर बसलेली आहे. येऊ दे जरा प्रयत्न करतोय पण बाहेरचा बैल कमी करतोय. तारखेला देवरुख हरपुड्यामध्ये, 21 तारखेला संगमेश्वरच्या सरंदमध्ये, 22 तारखेला चिपळूण डेरवणमध्ये, 23 तारखेला हातीमध्ये देवरी खाते, 24 ला बोरगाव, 25 ला मार्गतमाने, 28 ला उजरे सुट्टी. माणस्या पळतोय बघा माणस्या पळतोय विराट आणि माणस्या सुट्टीला वेळ झाला. रोहित घाणेकर परत एकदा जोडी पळवतोय. सुंदर जोडी आहे. घे त्या बारक्याला आज घे आणि वाढ. हो 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 दुर्दैव. आवर बाबा नांगर बिंगर बोलू नको. नांगराला काय झाला तर बाबा शिट्टी ठेवतील मी तुझ्याकडे येते. आपला बैल वेगाचा ते बाहेरचं वापरू त्याला पुरत नाही. मैदान अशा तऱ्हेने संपलेलं आहे आणि पोरं लगेच खायला बसलेले आहेत. आता शर्यत संपलेली आहे. आपल्या ह्याच्यातला कोणताच नंबर आलेला नाही तरी पण काय नाही. वैभव भाऊ काय वैष्णव भाऊ लय खुश आहेत. सकाळपासून लय काय नाही खाल्लेला. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान होईल. तर अशा तऱ्हेने आता पूर्ण शर्यत संपन्न झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे बकासूरला घेऊन घरी. सो बॅड लक आज नंबर लागला नाही. नेक्स्ट टाइम पक्का. तर आता घरी जाऊया. The next day. तर मंडळी आता आम्ही निघालेले आहे मुंबईला परत. काल व्लॉग एंड करणार होतो पण काल खूप थकलेला होता त्यामुळे घरी येऊन झोपलेला. ठीक आहे आता आज व्लॉग एंड करतो. आता इथे आता चाललेलं मुंबईला. आता आहे चिपळूण स्टेशनला मी आणि सर्वेश दादू. तर 1:50ची ट्रेन आहे आपली दिवा सावंतवाडी. तिच्यानं आता रिटर्न मुंबई. आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.